नमस्कार. आता आपण पाहत आहोत देवी महात्म्य अध्याय 2. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री गणेशाय नमः. ओम देवै नमः. मेधा सांगे त्या सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्याशी, सूत सांगे शौनकासी, श्रवण तुम्ही करावे. आता महालक्ष्मीचे चरित्र, अवतार दुसरा जाण पवित्र, श्रवण करावयासी श्रोत्र, सादर करी शौनका. श्री महाविष्णू नारायण सर्वाचा मूळ पुरुष जाण, तयापासून चतुरानन नाभी कमळी जन्मला. ब्रह्म्यासी 10 कुमार, मरीची आत्री अंगिरा थोर, पुलस्ती पुलह ऋतू भृगुवर, वसिष्ठ नारद दाक्षादी. मरीची पासून काश्यप देख, त्याचा हिरण्यकश्यपू एक, त्याचा अनुराध सम्यक प्रल्हाद बंधू जाणावा. तो अनुराध परम उन्मत्त, महिषीचे ठाई झाला रत, तेव्हा महिषासुर विख्यात पुत्र होता झाला. आता या महिषासुराची ही जन्मकथा आहे की विष्णू नारायण हे सगळ्यांचा मूळ आहे. त्याच्यापासून कोण आहे जन्माला? त्याच्या नाभीमधून जन्मला आहे चतुरानन, म्हणजे 4 मुखाचा ब्रह्मा जन्मला आहे. आता या ब्रह्मदेवाला 10 मुलं आहेत. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्ती, पुलह, ऋतू, भृगुवर हे 4 आणि 3 7 झाले. नारद, वशिष्ठ आणि दक्ष अशी 10 मुलं आहेत. मरीची पासून कोण झाला पुढे? काश्यप. काश्यप हा ब्रह्मदेवाचा नातू आहे. त्याचं ते हिरण्यकश्यपू आहे. त्याचा अनुराग सम्यक नावाचा प्रल्हादाचा एक भाऊ आहे. म्हणजे प्रल्हाद एवढा नारायण भक्त होता, पण हा त्याचा दुसरा जो भाऊ होता तो अतिशय उन्मत्त असा राक्षस होता, अनुराग सम्यक. तो काय केलं, एकदा म्हशीशी संयोग केला आणि त्या म्हशीपासून त्याला महिषासुर नावाचा मुलगा जन्माला आला आहे. तयासी प्राप्त झालावर तू अजिंक्य होशील थोर, तेने मिळून या असुर देवासी युद्ध मांडिले. शतसंवत्सरापर्यंत अहोरात्र युद्ध करीत, युद्ध झाले परमाद्भूत देवासुर नाम तयाते. थोर पराक्रमी असुर युद्धी देव केले जर्जर, तेव्हा पळाला शचीवर ठाव न मिळे कोठेही. ऐरावत हिरावून घेतला महिषासुर इंद्र झाला, दिक्पाळाचा मेळा पळवून गेला 10 दिशा. आता महिषासुराच्या उत्पत्तीचा मी थोडासा खुलासा शोधून काढलेला आहे. तर महिषासूर हा रंभासूर नावाचा राक्षस, आणि राक्षस म्हैस होती ती, म्हणजे अशी साधी म्हैस नाही तर त्यांच्या संयोगातून जन्माला आलेला आहे. रंभासूर हा असुरांचा राजा होता. त्याने एका पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले, त्यातून महिषासुराचा जन्म झाला. मग तो दोन्ही रूप घेऊ शकत होता. पुरुषाचं रूप पण घेऊ शकत होता आणि म्हशीचं किंवा रेड्याचं रूप पण घेऊ शकत होता. असे त्याच्याकडे दोन्ही गुणधर्म होते. त्याला सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाचा तो महान भक्त असल्याने त्याला कोणीही देव किंवा राक्षस हरवू शकणार नाही, असे ब्रह्मदेवाकडून वरदान होते. आता या महिषासुराने देवांवरती स्वर्गावरती हल्ला केलाय, स्वारी केली, अहोरात्र युद्ध केलं देवांशी. देव पराभूत झाले, रानोमाळ पळाले, इंद्र पळून गेला आणि हा स्वतः इंद्र झाला. एक प्रकार त्या सिंहासनावरती बसलेला आहे. असो तो महिषासुरते क्षणी, नाना रूपे स्वये धरुणी, अधिकार सर्व पावनी, दिक्पाळ होता जाहला. चंद्र सूर्य अग्नी होऊनी, प्रकाश करी सर्व मेदिनी, मेघ होऊनी ते क्षणी, यथा काळी वर्षत. असो सर्व दिक्पाळ दडाले, दैत्यासी इंद्रपद प्राप्त झाले, देवांचे सर्व ऐश्वर्य गेले, दीन झाले सर्वथा. तेव्हा सर्व देव मिळून ब्रह्म्यासी गेले शरण, ब्रह्मा म्हणे मज लागून,
काही एक कळेना. मग ब्रह्मदेवा ते पुढे करुणी जात्या झाल्या देवश्रेणी. जेथे महादेव चक्रपाणी तेथे शीघ्र पातले. हरिहरा ते करुणी नमन. प्रार्थिते झाले कर जोडून. महिषासुराचे वर्तमान निवेदिले सर्वही. सर्व देवाचे अधिकार स्वये करी महिषासूर. देव जर्जर झाले समग्र मृत्यूलोकी विचरती. हे सर्व केले निरूपण आता तुम्हास आलो शरण. जेणे होय असुर मरण ऐसा उपाय चिंतावा. देवांचा ऐकोने वृत्तांत करते झाले क्रोधाद्भूत. जेवी पळई क्षोमे कृतांत काळ मृत्यू दयापुरी. कोप पावला अधोक्षज तव मुखापासून महातेज. निगते झाले सहज ब्रह्मयाचे तैसेची. शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण. सर्व देवाच्या मुखातून तेज अपार निघाले. ते सर्व एके ठाई मिळन जैसा ज्वल पर्वत. ते सर्व एके ठाई मिळत जैसा ज्वल म्हणजे जळणारा ज्वालेचा पर्वतच आहे. 10 दिशा व्यापिल्या समस्त ज्वाला अपार निघाल्या. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणामध्ये व्यापिले सकळ. ते महातेज अतिबंबाळ त्यासी उपमा नसेना. तेजे व्यापिले सर्वत्र तेव्हा सकळी झाकिले नेत्र. तो तेज मिळून एकत्र नारी होती जाहली. तीच भवानी जगदंबा त्रैलोक्याची जननी अंबा. जी हरिहरा ते स्वयंबा उत्पन्न करती झाली. भक्त कार्या लागी अवतार जी धरती झाली साकार. अजामेका मित्यादी प्रकार वेदवर्णिता झाला. अजामेका म्हणजे काय? असो शंभूच्या तेजे करून देवीचे मुख झाले निर्माण. यमाची या तेजे जाण केश होते जाहले. विष्णूची या तेजे देख भाऊ होते झाले सम्यक. स्तनद्वय झाले सुरेख चंद्र तेजे करोनिया. इंद्राच्या तेजे करून मध्य होते झाले जाण. देवीचे जंघा उरुस्थान वरुण तेजे जाहले. पृथ्वीचे तेज स्वयंभ तेने झाला देवी नितंब. ब्रह्मतेज जे का सुप्रभ तेने चरण जाहले. सूर्याच्या तेजे करून पायाच्या अंगुळिका उत्पन्न. अष्टवसूच्या तेजे जाण करांगुली जाहल्या. कुबेराचे तेज जे का तेने जाहली नासिका. प्रजापतीचे तेज देखा तेने दंत उद्भवले. पावकाच्या तेजे करून देवीसी झाले त्रिलोचन. उभय संध्याचे तेज पूर्ण तेने भ्रुकुटी जाहल्या. वायुदेवाच्या तेजे जाण श्रवणेंद्रिये झाले उत्पन्न. एवं सर्व देवाच्या तेजे करून संभव देवीचा जाहला. तिथे पाहुणी निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त. सर्व देव सुखी होत हर्षात्यंत पावले. तेव्हा शूल दैवतापासून रुद्रशूला ते आकर्षून देता झाला देवी लागून दैत्यवधा कारणे. आता यात काय सांगितलंय की हा स्वतः इंद्र चंद्र वरुण झाला होता. कोण? महिषासूर. आणि मग तोच पृथ्वीवर तेज अग्नी सगळं काय तोच. पाऊस पाडू लागला तोच. मग सगळ्या देवांना बाजूला करून हाच सर्व काही करू लागला. मग देव शेवटी सगळे एकत्र झाले आणि शंकराकडे गेलेले आहेत आणि सांगितलं की असं असं त्याने सगळं. आता शंकरानेच वर दिला होता ना. आता त्याने सगळंच घेतलंय आणि आम्ही रानोमाळ फिरतो आहोत. तर आम्ही काय करायचं? आम्ही सगळे मृत्यूलोकात फिरतो आहोत. मग शंकराला भारी क्रोध आला. तर शंकराच्या क्रोधातून ज्वाळा निघाल्या. तशा सगळ्याच देवांच्या मुखातून असं तेज निघालं एक. आणि ते महाभयंकर जे तेज आहे ते त्यानं एका नारीची उत्पत्ती झाली. सगळ्या देवांना आधी बघवे ना ते तेज. सगळ्यांनी डोळे दाखवून घेतले आणि मग प्रत्येकाच्या तेजापासून देवीचा एक एक अवयव कसा निर्माण झाला ते आता सांगितलेलं आहे. आणि मग त्याने वायुदेवाच्या तेजे जाणं श्रवणेंद्रिय म्हणजे कान झाले उत्पन्न. मग देवाने तिला शंकराने पहिला आपला त्रिशूळ दिला आहे त्या नारीला. सगळे देव तिचं रूप पाहून सुखी झाले की ही निश्चित आता ह्याचा वध करणार आहे. तिथे पाहुणी निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त. सर्व देव सुखी होत हर्षात्यंत पावले. मग प्रत्येक देवाने आपापलं जे आयुध आहे ते तिला लढाईसाठी दिलेलं आहे. चक्राते दिदले विष्णूने शंख दिदला जाण वरुणे.
अग्नी तो देवी कारणे शक्ती देता जाहला, बाण भाते चाप बाण वायू देता झाला आपण, इंद्र तो देवी लागून वज्र देता जाहला, इंद्रे ऐरावतापासून घंटाही दिदली घेऊन, यम तो काळ दंड जाण देता झाला देवीसी, पाश देतसे आपापती अक्षमाले ते प्रजापती, ब्रह्मा तो कमंडलू निश्चिती देवी लागे अर्पितसे, सर्व रोमरंध्री सत्वर रश्मी ते देतसे दिवाकर, काळ तोही ढाल तलवार देत देवीसी आधरे, असो तेव्हा क्षीरसागरे मळरहित शुद्ध हारत्वरे, न फाटती ऐसी अंबरे देवी लागे अर्पिली. प्रत्येकाने तिला आपलं आयुध आहे एक एक ते लढाईसाठी दिलेलं आहे. आणि शेवटी समुद्रानं काय केलं तर शुद्ध शुभ्राशे त्याचा फेस कसा शुभ्र असतो ना, मळरहित असा शुद्ध हार आहे की जो फाटत नाही, तो देवीला दिलेला आहे. किंवा जी वस्त्र दिलीत, अंबरे म्हणजे वस्त्र, मळरहित शुद्ध हार त्वरे न फाटती ऐसी अंबरे, म्हणजे लढाईमध्ये जे वस्त्र फाटणार नाहीत ती देवीला दिलेली आहेत. तेव्हा विश्वकर्मा सत्वर देतसे सर्व अलंकार, मस्तकी मुकुट सुंदर शिरो रत्न दिदले, दिव्य कुंडले कटके जाण अर्धचंद्र शुभ्रवर्ण, भाऊपद भूषणे आपण ग्रीवा भूषणे दिदली असे, समस्त अंगोली भूषणे रत्नमय अर्पिली तेने, परशु देऊन निर्मलपणे अनेक अस्त्रे अर्पिली. मग तिला काय दिलं विश्वकर्म्याने? सुंदर मुकुट दिला, सगळी रत्न दिली, एक परशु दिला, अंगठ्या वगैरे असं काही सगळं तिला दिलेलं आहे. विश्वकर्मा शेवटी जाण कवच अर्पी अभेद्य पूर्ण, समुद्र अमलान कमल माला दोन, शोभन कमळही देतसे, तेव्हा पर्वत हिमवान अर्पितसे सिंहवाहन, अनेक नाना रत्ने आणून देवी लागी अर्पिली, ज्यातील मधु करता प्राशन नसरे कधी सर्वदा पूर्ण, ऐसे पानपात्र अर्पण कुबेर करी देवीसी, तेव्हा शेष देवी प्रत नागहारा ते समर्पित, शोभती नाना रत्ने ज्यात पुष्पराग आदी सर्वही, ऐशी सर्व देवानी तये वेळी भूषणे आयुधे अर्पिली, सन्मानिता गरजो लागली उच्च अट्टहास, आणि हिमालयान तिला सिंहाचं वाहन दिलेलं आहे आणि एक पात्र दिलं आहे ज्यामधलं मद्य प्राशन करते यातली देवी, कारण युद्धासाठी तिला हे चढलं पाहिजे ना. मधु दिलं इथं, मधु करता प्राशन कधी नसरे, म्हणजे अमृत पण असेल मध पण असेल, पण काही ठिकाणी जिथं कालीचं रूप घेतलंय तिथं देवी मद्य पण प्राशन करते म्हणून उल्लेख आहे. आता देवी हे सगळं अलंकार नेसल्यानंतर उच्च स्वराने वारंवार गर्जना करू लागले. वारंवार गर्जना करून सर्व ब्रह्मांड झाले पूर्ण, प्रतिशब्द झाला दारुण प्रलय मेघा सारेका, तई सर्व लोकक्षोम पावले, सप्त समुद्र कापू लागले, दिग्गज भयभीत झाले, चळ पावली वसुंधरा, सर्व पर्वत थरारले, मेरुमंदार डोलू लागले, महाशेषाशी भय वाटले, टाकू पाहे धरणी ते, सप्त पाताळे दनानली, सत्यलोकी हाक वाजली, पंचभूते हेलावली, कडाडिले ब्रह्मांड, सिंहारूढ श्रीमत भगवती, देव जय जय शब्द करती, सर्व ऋषी ते वास्तविती, बद्धांजली नम्र शिरे, त्रैलोक्य क्षोम पावले, ते असुरानी देखिले, दळभार सन्निध झाले, कवच टोप बांधोनी, किती एक आयुधे उचलोनी, धावते झाले ते क्षणी, महिषासुर मुख पसरोनी आ करता जाहला, हे काय रे ऐसे सत्वर, क्रोधे बोलला महिषासुर, मग तया पाठी असुर कोट्यावधी धाविंदले, जिकडे ब्रह्मांड गडबडले तिकडे आकाश कडाडले, तिकडे असुर धडाडले धावा धावा म्हणोनी, पाहते झाले देवी ते, तेज व्यापिले त्रैलोक्याते, देवी पाद ठेवता भूमी ते, डोलतसे क्षणोक्षणी, किरीट गेला से गगनी, त्रैलोक्य मर्यादा टाकोनी, तेव्हा सप्त पाताळ श्रेणी शोभविली धनुष्यब्दे, बाहुसहस्र असंख्यात व्यापिल्या दाही दिशा समस्त, नवमंडळ असं म्हणतात व्यापून देवी राहिली, कोटी अर्बुद धावले असुर जैसे पतंग उडती दीपावर, देवी दैत्यात दुर्धर युद्ध मांडले ते काळी,
आधीच तेजोमय अंबर, त्यात टाकिले शस्त्र दिनकर, त्याने झगमग झाली थोर, दिगंतर व्यापिले. महिषासुराचे सेनापती, तेही धावले सत्वरगती, त्यात मुख्य मुख्य निश्चिती, नामे त्याची सांगतो. चिक्षुर आणतो चामर, चतुरंग सेना अपार, घेऊन देवी सहसत्वर, युद्ध करती दोघेही. 10 सहस्राचे आयुत, दशलक्षाचे एक नियुत, दशकोटी सैन्य निश्चित, अर्बुद ऐसे म्हणते. एक अर्बुद म्हणजे किती? 10,000चं एक आयुत आहे, 10 दशलक्षाचं नाही, 10 लाखाचं एक नियुत आहे. एक आयुत म्हणजे 10,000, एक नियुत म्हणजे 10 लक्ष, 10 कोटी म्हणजे निश्चित अर्बुद आहे. म्हणजे असं अर्बुद सैन्य होतं. जेव्हा आता देवीचं ते 11 विकराळ रूप आहे, देवीचा मुकुट पार आकाशात जाऊन भिडलेला आहे. म्हणजे ती सगळी त्रिभुवनाची मर्यादाच तिनं सोडली. पाय पाताळामध्ये आणि मस्तक आहे आकाशामध्ये. तिच्या मागं सगळे देव पण धावू लागले आणि महिषासुराला आधी कळलंच नाही काय झालं ते. तो करून बघतच राहिला नक्की काय चाललंय ते. कारण सगळं दळभार देव सगळेजण आपले आपले आयुध उचलून कवच टोप बांधून पळायला लागले. इकडं ब्रह्मांड गडबडायला लागलं, सप्त पाताळं दणायला लागली, सप्त समुद्र खवळले. देवी जिथं जिथं पाय ठेवायची तिथं तिथं ती भूमी डोलायची. आणि मग आता असंख्य असे राक्षस आहेत, अनेक अर्बुद, कोटी अर्बुद. आताच आपण अर्बुद म्हणजे काय बघितलं. असे कोटी अर्बुद आहे. ते जसं पतंगाने दिव्यावरती स्वतःहून धावून जावं आणि जळून मरावं, तसे ते सगळे देवीच्या अंगावरती धावून आलेले आहेत. सहस्त्र आयुत सेना घेऊन, महाहनू करी कंदन, 50 नियुते घेऊन, असिलो महायुद्ध करत. त्याचे जे सगळे प्रधान आहेत अनेक, त्यांची नावंही आत्तापर्यंत आपल्याला सांगितलेली आहेत. आसिलोमा, चिक्षूर, चामर ही त्यांची सगळ्यांची नावं आहेत. प्रत्येकाकडं आयुध, नियुत, अर्बुद असे संख्या आहे. ती घेऊन ते युद्धाला आलेले आहेत. घेऊन 600 आयुत बल, युद्ध करीत झाला बाष्कल, तो वडील राजबंधू केवळ, असंख्य दळ तयाचे. गजाश्वपदादी असंख्यात, गणिता नाही ज्याचा अंत, युद्धा घेऊन कोटी रथ, येता झाला ते काळी. रथ घेऊन 50 आयुत, बिडाल नामा युद्ध करीत, अन्य सेनापती निश्चित, अंत काही नाही सैन्या. रथ हस्ती अश्वपदाती, कोटी कोटी सहस्त्र गणती, घेऊन महिषासुर नृपती, युद्धा लागी मिसळला. युद्ध करते झाले बहुवस, टाकेले खड्ग परशु पट्टिश, कित्येक टाकती शक्तीस, कित्येक पाश टाकती पै. देवी ते खड्ग प्रहारे करून, हाणिती तेव्हा वर्म लक्षोन, चंडिका स्वकीय शस्त्रास्त्रे टाकून, त्यांची शस्त्रे छेदित. आता एकट्या देवीशी इतके अर्बुद लोक भिडलेले आहेत, राक्षस ते पण. लिले करुणी चंडिका, मारती झाली किती एका, अश्रम मुख पाहुणी अंबिका, देवस्थविते झाले. मग तर तिचं मुख काही श्रमलं नाही. एवढं युद्ध करते एवढ्या लोकांशी, पण अश्रम म्हणजे ज्याला श्रम असे दिसत नाहीत, तर देव तिचं स्तवन करू लागले. असुराच्या देहावरी, शस्त्रास्त्रे टाकीतसे ईश्वरी, क्रोधे देवी वाहन केसरी, असुरा ते मारितसे. अग्नी करी तृण दहन, देवी सिंहे मांडिले रण, तो देवीच्या श्वासापासून अपार गण निघाले. ते परशु भिंदीपाल आणि पट्टिश, याही मारते झाले असुरास. चंडिका आपली शक्ती तयास, देती झाली ते काळी. किती एक शंख पटहाते, वाजविते झाले निघुते, किती एक गण मृदंगाते, वाजविती रणांगणी. तेव्हा देवी त्रिशूले जाण आणि गदा शक्तिवृष्टी करून, शतावधी असुर मारून, टाकती झाली ते काळी. आता इतके लोक आहेत म्हणल्यावर देवीला पण काहीतरी केलं पाहिजे. मग तिच्या श्वासातून अनेक गण निर्माण झाले आणि त्या सगळ्यांच्या हातामध्ये परशु, भिंदीपाल, पट्टिश अशी लढाईची शस्त्र होती. आणि देवीने त्यांना शक्ती दिली आपली आणि ते सगळ्या असुरांना मारू लागले. बरं, देवीचं वाहन जे आहे सिंह, त्याने पण अनेक असुरांना मारलेलं आहे. धावून धावून त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना मारलेलं आहे. मग असं आता ते घनघोर असं युद्ध चालू झालं आहे. तेव्हा देवी त्रिशूले जाणं आणि गदा शक्तिवृष्टी करून, शतावधी असुर मारून, टाकती झाली ते काळी. कित्येक घंटा शब्दे मोहिले,
काही खडगाधिकी व दिले. पाशे बांधून आकर्षिले, दुधा केले खडगाने. गदे करुणी ताडण केले, कित्येकाचे प्राण गेले. मुसळे करून जे ताडले, रक्त ओकले बडा बडा. व ती पण गदेनं मारते, मुसळानं मारते, त्रिशूळानं मारते. देवीने पण सगळे आयुध त्यांच्यावरती पटापटा पटा टाकले आहेत. किती एक शिवळे करोनी, विदारिले हृदय भवनी. किती एक बाणे खंडोनी, रणजिरी पाडले. देवीचे सामर्थ्य पाहून सहाय्या देव झाले जाण. आता जेव्हा देवीचे इतकं सामर्थ्य आहे आणि देवी जिंकते आहे, तेव्हा हे देव तिच्या सहाय्याला गेले. किती एक सेनापती मारून टाकते झाले ते काळी. कित्येकाचे बाहू तोडले, ग्रीवा छेदुनी भिन्न केले. ग्रीवा म्हणजे मान तोडून टाकले कित्येकाची. मस्तक रहितच पडले, असुर कित्येक ते काळी. किती एक मध्येच तोडले, जंगा छेदुनी एक पाडले. एक बाहू नेत्रपाद छेदले, द्विधा केले किती एक. तेव्हा कबंदे शिर रहित, नाचू लागली असंख्यात. किती सैन्य पडता निश्चित, कबंद नाचे ते ऐका. कबंद म्हणजे नुसती डोकं नसणारी शिर त्या रणामध्ये हातामध्ये शस्त्र घेऊन लढाईसाठी नाचू लागले. आता कबंद किती नाचत होती बघा. 10 सहस्त्र पडता वारण, पदाती वीरशत कोटी जाण. 150 रथ अश्वपूर्ण, 10 लाख संख्या ही. इतके सैन्य पडे जवळ, एक एक कबंद नाचे तव. ऐसे असंख्य कबंदे अभिनव, युद्ध करती देवीशी. युद्धी रणवाद्ये वाजती, मंगलवाद्ये गर्जना करती. कबंदे नाना शस्त्र हाणती, युद्ध करती धावोनी. तिष्ट तिष्ट ऐसे बोलती, वीरदेवी ते हाक मारती. वाजी वारण रथपदाती, असंख्यात पडले ते. 10,000 हत्ती पडलेत तिथं. कोटीच्या रूपानं वीर खाली पडले. 150 रथ चूर्ण झाले. आणि मग ते सगळे उठले आणि त्याची नुसती कबंद देवीला थांब थांब म्हणत तिथं लढाई करायसाठी नाचू लागलेले आहेत. तेव्हा भूमी अगम्य झाली, सकळाची वाट मोडली. रक्ताच्या नद्या ते वेळी शतावधी वाहिल्या. वाजी वारण रथ असुर, त्यात वाहू लागले अपार. असुर सैन्याचा संवार, क्षणे केला देवीने. वणवा लागला जैसा तृणा, तैसी देवीने मारली सेना. असंख्य वीर आले रणा, करी गणना कोणत्याची. पिंदारुनी रोमावळी, देवी सिंह गर्जे निराळी. दिग्गजाची बैसली टाळी, प्राण गेले असुराचे. जसं अग्नी लागला की गवत कसं जळतं, तसं देवीनं अनेक असुराचे सैन्य मारून टाकले आहेत. वर देवीचा सिंह पण आपले केस असे पिंजारून एकेकाच्या अंगावर धावून जाते. त्याच्या आवाजानेच किती असुराचे प्राण गेले आहेत. सिंह आणि देवीचे गण, त्याही युद्ध केले निर्वाण. स्तविते झाले देवगण, पुष्पवृष्टी करोनिया. असो या प्रकारे करून महालक्ष्मी झाले उत्पन्न. हा दुसरा अवतार जाण, सांगितला तुझ लागी. आणि 2 अध्याय जाण, असे हिचे चरित्र पूर्ण. याच्या श्रवण पठने करून सर्व बाधा निरसती. सर्व मनोरथाचे फळ प्राप्त होतसे केवळ. 12वे अध्यायी सकळ निरूपण होईल ते. श्लोकातील सर्व भावार्थ येते वर्णिला यथार्थ. सज्जनी मानूनी परमार्थ, श्रवण केला पाहिजे. देवीने जैसे बोलविले, तैसेच येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परसिले, कृपा करुणी सर्वदा. श्री जगदंबेसी नमस्कार, माझे असोत वारंवार. नमस्तस्ये 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 नमो नमः. देवीने ही ग्रंथ साचार, राम मुखे निरूपिला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी भगवती महात्मे महिषासुर सैन्य वर्णन नाम 2य अध्याय समाप्तः. श्री देव्यार्पण नमस्तु. मग ते 700 श्लोकामध्ये जो वर्णन केलं आहे त्या श्लोकाचंच इथं प्रत्येक अध्यायात वर्णन केलंय. आता हा दुसरा अवतार महालक्ष्मीचा आज उदयाला आलेला आहे. नमो देवे महादेवे शिवाय सतत नमा. नमो प्रकृती भद्राये प्रणता नियता स्मतां. देवी माते की जय.